नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय टीव्ही 9 मराठी. बुलेटिनमध्ये विविध बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. त्याआधी महत्त्वाची बातमी महाविकास आघाडीच्या गोटातनं. महाविकास आघाडीतील काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर भाजप महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं कळतंय. भाजपकडनं महाराष्ट्रामध्ये मिशन लोटस आता पुन्हा एकदा राबवलं जाण्याची सुद्धा शक्यता आहे. आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. बघा, भारतीय जनता पक्ष अशी कोणती ऑपरेशन करू शकतं? त्यांच्याकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे यंत्रणा आहेत. दहशत निर्माण करून अशा प्रकारे माणसं पूर्ण यापूर्वी फोडलेले आहेत. एकनाथ शिंदेसारखे किंवा अजित पवारांसारखे लोक का गेले पळून? भीतीपोटीच गेले ना. ते का ऑपरेशन लोटस होतो का? छे छे छे, ते ऑपरेशन डर होतं. पळून गेले घाबरून, भीती दाखवायची आणि पळवायचं. आणि मग तुम्ही तिथे गेल्यावरती तुमच्या संपूर्ण खटले मागे घ्यायचे, तुमची संपत्ती जप्त केलेली परत करायची, हे यांचे धंदे आहेत. नैतिकता नावाचा कोणताही प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सत्तेत मला दिसत नाही. ऑपरेशन लोटस म्हणजे या देशामध्ये लोकशाही शिल्लकच ठेवायची नसेल, तसाही लोकशाही आहे कुठे? अघोषित हुकुमशाहीच या देशामध्ये आता सुरू आहे. हे काय आता लपून राहिलं नाही. माणसाचा फ्रीडम हा संपलेला आहे. अशा स्थितीमध्ये ऑपरेशन लोटस करायचा हा जर काही भाजपा प्रयत्न करत असेल, पैशाच्या भरोशावर, सत्तेच्या भरोशावर खोके देऊन, तर या देशातील जनता योग्य वेळी योग्य बंदोबस्त करेल असा आम्हाला विश्वास